रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। HPM कंपनीचे गतिरोधक बनले मृत्यूचे सापळे। केज शहरातील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकामुळे अपघाताची मालिका सुरूच। गतिरोधकामुळे एकाच दिवशी 2 ठिकाणी 2 अपघात। केज शहरात HPM कंपनीचे गतिरोधक हे मृत्यूला आमंत्रण देऊ लागले आहेत, तर केज शहरातील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे। गतिरोधकमुळे एकाच दिवशी वेगवेगळे 2 ठिकाणी 3 तासाच्या फरकाने अपघात घडले आहेत। शहरातील मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालयाच्या व महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे, परंतु HPM कंपनीने अद्यापही शहरातील शासकीय कार्यालयाच्या समोर मुख्य रस्त्यावरील चौकाच्या ठिकाणी बस स्थानक उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गतिरोधक बसवले नाहीत। त्यामुळे वाहनांचा वेग शहरातून कमी होत नसल्याने दररोज शहरात कुठे ना कुठे अपघात घडत असतात। त्यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी HPM कंपनीने छत्रपती शिवाजी महाराज चौका अवतीभोवती गतिरोधक बसवले आहेत, परंतु ते गतिरोधक स्लूपमध्ये न करता असे केले आहेत की दुचाकी चारचाकी वाहने याला अडकून आदळतात। हे गतिरोधक तीव्र उतारावर असल्याने बीडकडून येणारी वाहने वेगात येत असतात। या गतिरोधकावर आदळतात तर दुचाकीस्वार मात्र या ठिकाणी नक्कीच पडतात। जे गतिरोधक वाहन चालकांना दिसत नाहीत ते दिसण्यासाठी दिशादर्शक फलक लावणे, त्या गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढणे गरजेचे असताना देखील सदर कंपनीने फलक लावलेले नाहीत व गतिरोधक हे वाहन चालकांना दिसून येण्यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचे व पिवळ्या रंगाचे पट्टे मारणे बंधनकारक असताना देखील HPM कंपनीने तसे केलेले नाही। गेली कित्येक वेळा सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यासह काही युवकांनी व नागरिकांनी पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे गतिरोधकवर पट्टे मारले होते, परंतु त्यांनी मारलेला कलर निघून गेल्यामुळे वाहन चालकांना सदरील गतिरोधक हे दिसून येत नसल्यामुळे अनेक मोटरसायकल, 4 चाकी मोठमोठी वाहने या गतिरोधकावर आदळून अपघात झाले आहेत। असाच प्रकार शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 6:45 वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात 2 युवक हे एका मोटरसायकलवरून बीड रोड वरून अंबेजोगाईच्या दिशेने जात असताना त्यांना गतिरोधक न दिसल्यामुळे त्यांची मोटरसायकल हे गतिरोधकवर आदळून 40 ते 50 फुटाच्या अंतरावर फरफटत जाऊन पडली। या अपघातामध्ये एका युवकाच्या डोक्याला, हाताला, कमरेला, पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे। सदर युवकाचा पाय हा फ्रॅक्चर झाला असल्याची शक्यता असल्याचे उपस्थित नागरिकातून बोलले जात होते, तर या घटनेत दुसरा युवक हा किरकोळ जखमी असल्याचे नागरिकातून चर्चा ऐकण्यास मिळाली आहे। शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे। जर ज्या ठिकाणी गतिरोधकवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे पट्टे नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत, परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेचे HPM कंपनीना काही देणे घेणे नाही असे नागरिकांकडून चर्चा ऐकण्यास मिळत आहेत। या प्रकरणाकडे प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे। शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण अवस्थेत असताना सदर कंपनीने टोलनाका सुरू करून नागरिकांकडून वसुली केली जात आहे, परंतु जसा वाहन चालकांकडून टोल वसूल केला जातो तसा नागरिकांना सुविधा दिल्या जात नाहीत। सदर कंपनी ही रस्त्याचे मेंटेनन्स काम करत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सदर कंपनी ही नागरिकांना सुविधा न पुरवताच टोल कसा वसूल करत आहे असा सवाल जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे। तर दुसरा अपघात हा केज बीड महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर रात्री 9:45 वाजता बीडकडून केज मार्गे लातूरकडे जात असताना हुंदाई कंपनीची वेरणा गाडी MH12 LJ 0691 या गाडीच्या चालकांना शारदा इंग्लिश स्कूल समोरील रोडवरील गतिरोधक हा अंधारात न दिसल्यामुळे अचानक चालकाने गाडीचे ब्रेक दाबल्यामुळे याच गाडीच्या पाठीमागून येत असलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची सेलेरियो MH44 S6109 ही गाडी समोरच्या गाडीला जाऊन धडकली असता या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, परंतु या घटनेत गाडीतील प्रवाशांना कसल्याच प्रकारची दुखापत झाली नाही। गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत। चालकांना रात्री अंधारात गतिरोधक न दिसल्यामुळे हा अपघात झाला आहे असे तेथे उपस्थित नागरिकातून ऐकण्यास मिळाले। या घटनेत झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार आहे असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे। आपल्या शहरामध्ये जो काय गतिरोधकचा प्रकार ज्या कंपनीनं जो घातलेला आहे
तो गतिरोधक एवढं घातक आहे की या केस शहरामध्ये जे बाहेरचे लोक येत आहेत ते लोक अशा पद्धतीने येतात की स्पीड नेतात पण ते गतिरोधकला बोर्ड नाही. आणि हे काम त्या HPM कंपनीचं आहे की त्या ठिकाणी त्याला 500 मीटर मागं अगोदर बोर्ड लावायला पाहिजे की बाबा ह्या ठिकाणी कुठं गतिरोधक आहे वाहने सावकाश चालवा. असं केस शहरामध्ये कुठेही गतिरोधक नाही. त्यामुळे थोड्याच वेळापूर्वी आत्ता एक मोटरसायकलवाला असं एवढं भयानक पडलं की त्याचे बेशुद्ध अवस्थेत झालेलं आहे. त्याच्या गाडीचं नुकसान झालं आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. अशा पद्धतीनं त्या केस शहरामध्ये जो गतिरोधक टाकलेले आहे कंपनीने टाकले असतील, कुठल्या कंपनी टाकले माहीत नाही, परंतु त्या RTOच्या नियमानुसार काय प्रकार आहे की त्या गतिरोधकच्या अगोदर 500 मीटर की तुम्ही त्या ठिकाणी एक फलक लावला पाहिजे की पुढं गतिरोधक आहे, वाहनं सावकाश चालवा. परंतु केस शहरामध्ये राज्य हायवे रस्त्यावर कुठंच गतिरोधक नाही. एक आमची एक सर्वसामान्य माणूस या नात्यानं मी सांगतो, कळकळीची विनंती करतो की या कंपनीनं तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवलं पाहिजे. कारण जेणेकरून हे अपघाताला आमंत्रण आहे. त्या ह्याच्यापूर्वी बी एक 5-6 जण पडले. कारण ठीक आहे केजमधल्या लोकांना कळत आहे, परंतु जे बाहेरचे लोक येत आहेत समजा जिल्ह्याच्या बाहेरचे प्रवास करतायत त्या प्रवास करण्याला अजिबात ती बोर्ड गतिरोधक दिसत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे का की संबंधित कंपनीने इथे दिशादर्शक फलक लावलेला नाही आणि त्या गतिरोधकावर कलरचे पट्टे म्हणजे दिसण्यासाठी काही तर दिशा त्याच्यावर दर्शक केलेले नाहीत का? त्यांना त्या कंपनीनं काय केलं गतिरोधक बसवलं त्याच्यावर काहीच केलं नाही. परंतु एक सामाजिक कार्यकर्ते हनुमंतरावजी भोसले साहेब यांना स्वतःच्या पैशानं त्या ठिकाणी लावलं, परंतु ते उडून गेलं. मी या माध्यमात असं सांगू इच्छितो या कंपनीनं पांढरा शुभ्र अशा पद्धतीने ते एक लेबल असते ते लावलं पाहिजे जेणेकरून ते दिसतंय गाडी करत असताना. त्याच्यामुळं हे बसवायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. मग का बसवलं नाही ना ते कंपनीला जीव मारायचे त्यांना. आत्ताच आपण म्हणला सामाजिक कार्यकर्ते भोसले सर यांनी त्याच्यावर पेंटचा कलर मारला होता परंतु तो निघून गेला. भोसले सर सह अनेक जणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी कलर मारण्याचा प्रयत्न केला परंतु सामाजिक कार्यकर्त्याला जाण आहे परंतु प्रशासन हे डोळे झाकून गप्प बसते का असं आपल्याला म्हणायचं आहे का? बघा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते करणाऱ्या हनुमंतरावजी भोसले असतील आणि अनेक आहेत, नासेर मुंडे आहेत, यांना ते गतिरोधक म्हणजे दिवसात त्यानं काय केलं पट्टे विट्टे मारले परंतु काय कालांतराने ते पेट मारू ते भिजून गेले. या ठिकाणी शासनानं नाही तर या कंपनीनं काय करायला पाहिजे ते माणसं मारण्यासाठी गतिरोधक बसवलं. त्याच्यामुळे त्या कंपनीनं असं केलं पाहिजे की त्याचे पट्टे मारले पाहिजे. ही एकदाच मारून चालत नाही, हे दर महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला पट्टे मारलेच पाहिजे जेणेकरून दिशादर्शक फलक दिसला पाहिजे, समोरच्या गाडी चालणाऱ्याला दिसला पाहिजे. त्यामुळं ऑटोमॅटिक ब्रेक म्हणजे वेग कमी केला जातो. आणि हे याच्या पाठीमागं इकडं कोर्ट असेल इकडे SD स्टँड असेल या पद्धतीने बोर्ड लावले पाहिजे किंवा वेग नियंत्रण पुढं गतिरोधक आहे वाहने सावकाश चालवा. मग तुम्ही माणसं मारायसाठी केले काही हा प्रश्न जनतेला पडला आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.